हॅलो, नमस्कार. मी गौरी, गौरीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी खायला खूप टेस्टी लागणारी चटपटीत अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत. ही बिर्याणी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते. ही बिर्याणी बनवताना कोणताही आपण वेगळा मसाला बनवणार नाहीये किंवा वाटण बनवणार नाहीये. आणि त्याचबरोबर इथं बिर्याणीसाठी आपण बासमती तांदूळ वापरला नाहीये. घरामध्ये जो साधा तांदूळ असतो तोच इथं आपण वापरला आहे आणि त्याच्यापासून अगदी मस्त अशी बिर्याणी बनवली आहे. बिर्याणी बरोबर खाण्यासाठी इथं रायताही मी बनवला आहे. त्याचीही रेसिपी ह्यामध्ये दिली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 5-7 लवंगा, 5-7 मिरे, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची आणि 2 छोटी वेलची आणि त्याचबरोबर तमालपत्रही टाकलं आहे. आता हे व्यवस्थित तेलामध्ये भाजायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा साधे जिरे आणि अर्धा चमचा शाही जिरे टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर मोठे 3 बारीक चिरलेले कांदे आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर 2 हिरवी मिरची आणि पुदिन्याची पानं टाकायची आहेत. आता हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि ही पेस्ट ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजली गेली आहे. आता ह्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की याच्यामध्ये मी 1 पाव चिकन स्वच्छ धुवून टाकलं आहे. चिकन टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं हे चिकन या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे. इथं मी 1 चमचा मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता इथं मी बिर्याणी मसाला वापरणार आहे. इथं मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरला आहे. तुमच्याकडे जर दुसरा कोणता मसाला असेल बिर्याणीचा तर तोही तुम्ही वापरू शकता. इथं मी 2 चमचे बिर्याणी मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. दही टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत ह्या चिकनला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. इथं 5 ते 6 मिनिट आपण हे चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय आता चिकनला व्यवस्थित तेल सुटलं गेलं आहे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता चिकन व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. इथं मी 1 बाउल तांदूळ घेतले होते. ते व्यवस्थित धुवून याच्यामध्ये टाकले आहेत. इथं मी कोलम तांदूळ वापरला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट आणि मगच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आता ज्या बाउलने मी इथं तांदूळ घेतला होता त्याच बाउलने इथं मी 1.5 बाउल पाणी ओतलं आहे. आता बिर्याणी एकदम मोकळी होण्यासाठी इथं मी 2 चमचे तूप टाकलं आहे. तूप टाकल्यामुळे काय होतं बिर्याणीला टेस्टही खूप छान येते आणि भातही आपला बिर्याणीचा एकदम मोकळा होतो. तर आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता इथं कुकरला 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. बिर्याणी आता शिजली गेली आहे. तर गॅस आता बंद करायचा आहे. तर इथं मी आता तुम्हाला कुकर उघडवून दाखवते किती छान बिर्याणी झालेली आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बिर्याणी झाली.
वरून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. आता चमच्याने हलवून दाखवते मी तुम्हाला कशी मोकळी मोकळी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. अगदी ही बिर्याणी चटपटीत झाली होती. ह्याच्यामध्ये दहीचा वापर केला होता त्यामुळे थोडीशी आंबट आणि तिखट अशी ही बिर्याणी झाली होती. आता ह्या बिर्याणी बरोबर खाण्यासाठी इथं आपण रायता बनवणार आहोत. 1 वाटी दही घेतलेला आहे. या दह्यामध्ये चमचाभर मी बुंदी टाकत आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. इथं मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. तर आपल्याला खाण्यासाठी टेस्टी असा रायता बनूनही तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघणार ना? आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.